20 मार्च 2026 शुक्रवारचे बाजारभाव. डाळिंब 120 ते 270 रुपये किलो, कलिंगड 5 ते 12 रुपये किलो, पेरू 15 ते 42 रुपये किलो, खरबूज 8 ते 20 रुपये किलो, पपई 10 ते 20 रुपये किलो, चिकू 20 ते 50 रुपये किलो, मोसंबी 15 ते 40 रुपये किलो, संत्री 70 ते 140 रुपये किलो, लिंबू 70 ते 100 रुपये किलो, अंजीर 50 ते 210 रुपये किलो, ॲपलफळ 15 ते 25 रुपये किलो, रामफळ 20 ते 70 रुपये किलो, टोमॅटो 8 ते 20 रुपये किलो, कारले 12 ते 22 रुपये किलो, शिमला मिरची 20 ते 60 रुपये किलो, कलर शिमला 70 ते 120 रुपये किलो, दोडका 15 ते 28 रुपये किलो, हिरवी काकडी 7 ते 14 रुपये किलो, पांढरी काकडी 8 ते 16 रुपये किलो, वांगी 15 ते 35 रुपये किलो, जळगावची वांगी 10 ते 20 रुपये किलो, भारताची वांगी 10 ते 20 रुपये किलो, हिरवी मिरची 50 ते 75 रुपये किलो, दुधी भोपळा 5 ते 12 रुपये किलो, शेवगा 15 ते 28 रुपये किलो, घेवडा 15 ते 30 रुपये किलो, भेंडी 20 ते 45 रुपये किलो, गवार 35 ते 75 रुपये किलो, फ्लावर 6 ते 12 रुपये किलो, कोबी 6 ते 3 रुपये किलो, बीन्स 15 ते 30 रुपये किलो, चवळी 10 ते 22 रुपये किलो, भुईमूग 20 ते 50 रुपये किलो, तोंडली 20 ते 30 रुपये किलो, आले 25 ते 45 रुपये किलो, डांगर 7 ते 12 रुपये किलो, कवळा 15 ते 42 रुपये किलो, बीट 6 ते 10 रुपये किलो, मुळा 5 ते 10 रुपये गड्डी, गाजर 10 ते 25 रुपये किलो, डेमसे 15 ते 35 रुपये किलो, गोसावळी 10 ते 20 रुपये किलो, वाटाणा 20 ते 55 रुपये किलो, कांद्याची पात 4 ते 7 रुपये पेंडी, मेथी 3 ते 8 रुपये प्रति जोडी, पालक 3 ते 6 रुपये प्रति जोडी, कोथिंबीर 6 ते 10 रुपये प्रति जोडी, शेपू 3 ते 7 रुपये प्रति जोडी, कांद्याचे बाजारभाव 7 ते 12 रुपये किलो कांदा, भगवा झेंडू 15 ते 50 रुपये किलो, पिवळा झेंडू 20 ते 40 रुपये किलो, तुकडा गुलाब 30 ते 90 रुपये किलो, स्वीट कॉर्न 5 ते 10 रुपये किलो, राजमा 15 ते 40 रुपये किलो, आंबा 700 ते 900 रुपये डझन, बटाटा 5 ते 13 रुपये किलो, लसूण 40 ते 130 रुपये किलो. शेतकरी मित्रांनो, माहिती नक्कीच आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.